कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसकडून विरोध होतोय। वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी रोखलं आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येते। घोषणाबाजी सुरू आहे। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसकडून विरोध केला जातोय। वर्षा गायकवाड यांचं ठिय्या आंदोलन, मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनकर्ते सहभागी झालेले आहे। पोलिसांनी या ठिकाणी सर्वांना रोखलेलं आहे। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसकडून आता विरोध केला जातोय। या पार्श्वभूमीवर आता वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे। वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी रोखलेलं आहे। वर्षा गायकवाड यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलाय। ठिय्या आंदोलन या ठिकाणी आता केलं जात आहे। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसकडून आता विरोध केला जातोय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे, काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण आपण पाहतोय की याआधीही वर्षा गायकवाड ह्या रस्त्यावर उतरल्या होत्या। धारावी पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे त्याला धरून अदानी विरोधात आंदोलन जे आहे ते वर्षा गायकवाड यांनी छेडलं होतं। मात्र आज आपण पाहतोय की कुर्ला डेअरीची जी जागा आहे ती धारावी पुनर्वसनाला देण्याचा हा विरोध जो आहे तो त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र मोठ्या प्रमाणात स्थानिक असतील किंवा मग धारावीतली लोक असतील, कुर्ल्यातली लोक असतील, ही सगळीच रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळतात। खरं तर वर्षा गायकवाड यांचं हे ठिय्या आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। कुर्ला डेअरीची जी जागा आहे ती धारावी पुनर्वसनाला देण्याचा त्यांचा हा संपूर्ण आता विरोध आहे। मात्र एकूणच सध्या आपण पाहिलं तर तिथली जी जागा आहे त्या ठिकाणी पुनर्वसन जे आहे ते अदानी करणार असल्याचं देखील कळतंय आणि त्याच्याच विरोधात हे संपूर्णतः आंदोलन पाहायला मिळतंय। यापूर्वी अदानीच्या विरोधात आपण पाहतोय की वर्षा गायकवाड स्वतः या रस्त्यावर उतरल्या होत्या। धारावीकरांच्या संपूर्णतः या समस्यांना धरत हे आंदोलन केलं गेलं होतं। मात्र आता कुर्लाची जी डेअरीची जागा आहे या संदर्भात आता हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। मात्र पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे। आता काय नेमकी भूमिका वर्षा गायकवाड घेतात किंवा पोलीस त्यांना हे आंदोलन करून देतात की नाही हे पाहणं महत्वाचं राहणार आहे तिथे। जी मीनाक्षी, या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते, फलक हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात येते। फलकावरती कशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला आणि नेमक्या कशा प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात येत आहेत? आपण पाहतोय की भावी पिढीसाठी निसर्ग जे आहे ते महत्वाचं आहे आणि कुठेतरी आपण पाहतोय की निसर्गालाच कुठेतरी संपवण्याचा हा प्रयत्न जो आहे तो या पुनर्वसनाने नंतर होणार आहे आणि या पुनर्वसनालाच संपूर्णतः विरोध जो आहे तो वर्षा गायकवाड करत असताना पाहायला मिळत आहेत। खरं तर तिथली जागा जी आहे तिथे हे संपूर्णतः भूखंड जे आहे ते आता अदानी जे आहे आपल्या पदरात पाडण्यासाठी ही संपूर्णतः कामं जी आहेत त्या ठिकाणी केली जात आहेत अदानींच्या वतीने। सध्या आपण पाहतोय की याआधी ज्या पद्धतीत धारावीकरांचा मुद्दा होता पुनर्वसनाचा त्यावरती देखील आता वर्षा गायकवाड रस्त्यावर उतरल्या होत्या। मात्र आता कुर्ला डेअरीची जागा आहे त्या संदर्भात देखील आता वर्षा गायकवाड ह्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। जी मीनाक्षी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।